डॉक्टर देशमुख कुठे भेटले असा विषय सुरू झाला होता. डॉक्टर देशमुख मुंबईतच भेटले. अगदी खूप आनंदाचा क्षण होता तो. कारण म्हणजे आमचा काळ असा होता की जेव्हा मुलगी आणि मुलगा हे जरी एकत्र शिकत असले तरी ते फारसे एकमेकांच्या जवळ येत नसत. बरोबर. परंतु आमच्या वडिलांचे एक मित्र होते, त्यांनी सांगितलं की खूप चांगला मुलगा आहे आणि पहा म्हणजे तुला बरोबर वाटलं तर. तेव्हा वडिलांनी मला सांगितलं आणि फक्त पुढचा एक वाक्य डॉक्टर नेरुरकर असं म्हणाले की मुलाच्या डोक्यावरती 4 केस कमी आहेत पण बाकी उत्तम आहे. मी जेव्हा डॉक्टरांना भेटले ना तेव्हा 4 केस कमी काय, पूर्ण टक्कल होतं. हो. परंतु स्वभाव जुळले, सूर जुळले आणि संसार उत्तम झाला. कारण मुख्य म्हणजे काय की डॉक्टरांनी मला कुठेही आडकाठी केली नाही. बऱ्याचशा प्रवासात तू पाहिलंच आहेस की डॉक्टरांची मतं खूप विरुद्ध असायची, माझीही मतं विरुद्ध असायची, परंतु जमायचं. एकदा तर विद्यापीठात असताना डॉक्टर बेंगॉली जेव्हा व्हाईस चान्सलर होत्या त्यावेळेला मी पण सिनेटमध्ये होते वेगळ्या क्षेत्रातून आणि डॉक्टरही सिनेटमध्ये होते. डॉक्टरांनी जो मुद्दा मांडला त्याच्याबरोबर विरुद्ध मुद्दा मी मांडला. तेव्हा डॉक्टर बेंगॉली असं म्हणाल्या, तुमची भांडणं तुम्ही घरी भांडा ना, इथे येऊन का भांडताय. असे थोडेसे गमतीदार प्रसंग होते, पण प्रत्येक गोष्टीला डॉक्टरांची पूर्ण साथ मिळाली. म्हणून मला वाटतं मी एवढं जे पुढे गेले ते एक तर माझी आई, माझी मुलं दोघंही समजूतदार मुलं अगदी, आणि डॉक्टर देशमुख. कारण गणपती, नवरात्र सगळेच सण घरी असायचे. गणपतीची स्थापना व्हायची होती, गुरुजी यायचे होते, म्हणजे नेहमी प्रतिष्ठापना होते. आणि त्याच वेळेला मला हॉस्पिटलमधून बोलवणं आलं की एक मूल सिरियस आहे, मनमाडून आलंय, आणखीन त्याचं त्वरित ऑपरेशन करायला पाहिजे. क्षणभर माझा चेहरा इतका विचलित झाला आणि असं वाटलं आता काय करू. गुरुजी तर यायची वेळ झाली आणि ह्या मुलाला तर ऑपरेशन करायला हवंय, काय करावं. डॉक्टरांनी ते भाव टिपले आणि म्हणाले तुझा गणपती हॉस्पिटलमध्ये आहे, तेव्हा तू ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जा आणि आम्ही इथलं घरचं बघू. मुलींनी सगळं घर सांभाळलं, मुलांनीही तितकीच मेहनत केली. डॉक्टरांनी सगळ्यांचं आगत स्वागत केलं. मी 3.5-4 तासांनी परत आले तेव्हा ही सगळी जण जेवून आरामात झोपली होती आणि म्हणजे गणपतीची पूजा व्यवस्थित झाली. ज्या मुलाचं ऑपरेशन तुम्ही करून आला, हो, ज्या मुलाचं ऑपरेशन झालं तो मुलगा वाचला तर झालंच, परंतु जवळजवळ 21 वर्षानंतर एक दूरध्वनी आला आणि त्याच्यातनं मला सांगितलं गेलं की तुम्ही ह्या हॉटेलच्या उद्घाटनाला यायचंय मनमाडला. मी म्हटलं हॉटेलच्या उद्घाटनाला मी कशी काय येणार, मी कधी हॉटेलमध्ये खायला सुद्धा गेले नाही. म्हणाले नाही, ज्या मुलाचं तुम्ही ऑपरेशन केलं होतं गणपतीच्या दिवशी त्याच मुलाने आज मनमाड सारख्या ठिकाणी 3 स्टार हॉटेल उघडलंय आणि तुम्ही येणार आहात त्याला. मी गेले हॉटेलच्या उद्घाटनाला, आतापर्यंत कधीही हॉटेलचं उद्घाटन केलेलं नाही, परंतु तिथे गेले, फार सुरेख हॉटेल बांधले. असे काही प्रसंग जेव्हा येतात ना. दुसरा एक माझ्या ह्याच्यातला प्रसंग आहे, मुद्दाम नमूद करते इथे, की एका मुलाचं मी ऑपरेशन केलं होतं आणि ऑपरेशन करताना असं वाटलं की मला वाटतं हा पुढे काही फारसा जगणार नाही. किडनीचं त्याला कॅन्सर होता. ऑपरेशन झालं. ऑपरेशन करता करता मी आपलं बोलत होते म्हणजे झाल्यानंतर की कॅन्सर ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये आपली फायटिंग पॉवर जर आपण वाढवली तर या कॅन्सरवरती सुद्धा मात करता येते, असं आम्ही डॉक्टर लोक गप्पा मारत होतो. मुलगा हुशार होता. 3 वर्षानंतर मला एक दूरध्वनी आला, डॉक्टर माझ्या वाढदिवसाला या. तर मी म्हटलं मी कधी कुणाच्या वाढदिवसाला जात नाही. तो म्हणाला ना या ना तुम्ही, तुम्हाला खूप आनंद होईल. मी गेले त्याच्या घरी, जिथे पत्ता दिला होता तिथे. एका छान तरुण गोरा गुमट्या मुलांनी दार उघडलं आणि म्हणाला ओळखलात का डॉक्टर मला. म्हटलं नाही ओळखलं. म्हणाला मीच तो, इतक्या वर्षापूर्वी तुम्ही माझं ऑपरेशन केलं होतं आणि खरं सांगू का औषधं इंजेक्शन तर सगळी घेतलीच तुम्ही म्हटल्याप्रमाणे, किमोथेरपी झाली, सगळं झालं, पण मी कशाने वाचलो ते तुम्हाला ऐकून घ्या. तो काळ असा होता की त्यावेळेला फार कॉम्प्युटर पुढे गेले नव्हते, पण व्हिडिओ गेम्स आले होते, नुकतेच आले होते. तेव्हा म्हणाल्या, माझ्या वडिलांनी विचारलं तुला काय गिफ्ट हवी आहे, तर तो म्हणाला मी मला व्हिडिओ गेम पाहिजे ज्या व्हिडिओ गेममध्ये 2 प्रकारचे सेल्स असतील, एक कॅन्सर सेल्स आणि एक चांगले सेल्स. जे चांगले सेल्स असतील ते लढाई करून कॅन्सरचे सेल्स मारतील असा मला व्हिडिओ गेम पाहिजे. वडिलांनी तो तयार केला, ते घेऊन आले आणि म्हणाला रोज मी एका कॅन्सर सेलला 10 चांगल्या सेलनी मारत होतो आणि त्याच्यामुळे मी आज जगलोय. केवढं मोठं तत्वज्ञान त्यांनी शिकवलं. इथे मनशक्ती महत्वाची आहे.
म्हणून आज माइंड अँड बॉडी मेडिसिन हे जे आमच्या वैद्यकशास्त्रात आहे ना, तर ह्याचं तन तंदुरुस्त नुसतं नव्हतं, मन मनमिळावू होतं आणि मन खंबीर होतं की ज्याच्यामुळे त्याला ही लढाई जिंकता आली. तेव्हा त्यांनी लढाई जिंकली आणि मला आनंद झाला, मीच लढाई जिंकली आहे की काय. नाही परंतु खरं म्हणजे त्यांनीच ही लढाई जिंकली. नाही, त्यांनी जरी किती लढाई जिंकली असती, बरेच जण असे कितीतरी जण आहेत मॅडम की कुठे ना कुठे या आमच्या प्रवासात सुद्धा आम्हाला भेटत असतात. आणि जेव्हा मॅडम प्रत्येक वेळेला तुमचा विषय निघतो त्यावेळेला कुणाच्याही बोलण्यामध्ये प्रत्येकाचं असंच असतं की मॅडमकडे असं झालं, मी मॅडमकडे गेलो आणि मग मॅडमनी काय माहित नाही आता मी असा आहे. म्हणजे प्रत्येकाची प्रगती, म्हणजे मलाही आठवतंय ना 21 वर्षापूर्वी, म्हणजे जवळजवळ आता मी म्हणेन की 15 वर्षापूर्वी एक संध्याकाळ अशी माझ्या आयुष्यात आली होती की त्यावेळेला मी आणि सुचित्रा दोघेही अस्वस्थ झालो होतो आणि तुमच्याकडे धावत धावत आलो होतो आणि तुम्ही काय जादू केले माहीत नाहीत. आणि दुसऱ्याच दिवशी सोहमची बातमी सगळ्यांना मिळाली, कारण ती कॉम्प्लिकेशन झाली होती आणि आज सोहम 14-15 वर्षाचा झालेला आहे. मला असं वाटतं मॅडम तुमच्या हातामध्ये ना, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या मनामध्ये कायम तुमची इतकी आध्यात्मिक काहीतरी उपासना असेल चांगुलपणाची की ज्याच्यामुळे तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ज्या आत्मीयतेने, म्हणजे मला तुम्ही नेहमी म्हणायचात अरे काय नमस्कार आणि मला असं नेहमी वाटतं की मॅडमना नमस्कार करताना मॅडमचा जो स्पर्श होतो ना, त्या स्पर्शातून इतका वेगळा आशीर्वाद मिळतो, इतकी पॉझिटिव्हिटी मिळते की ती मी तर शब्दात नाही व्यक्त करू. अशी तुझ्यासारखी माणसं भेटणं म्हणजे केवढं भाग्य आहे आमचं. बघा नाही मॅडम, फार थोडी माणसं अशी भेटतात की जी आठवण ठेवतात. मला असं वाटतं मी माझ्या परीने फक्त प्रयत्न करत असतो